नागपुरी मसाला आहे 2 पाकिट। तो कोणाला? ते जय महाराष्ट्र वाल्यांना। जय महाराष्ट्र ते काय अवदसा सांगितली आम्हाला झालं म्हणून काय आम्हाला काय मान काय काय टणटण का करतेस? काय झालं काय? अगं भांडली म्हणलीस की काय कोणाशी? अव नानीजी शेणाबरोबर भांडण करून आली आम्ही। काय काय म्हणाली ती? अव ती चिमणी ईशा तिच्या सांगण्यावरनं शेण्याने घराबाहेर काढलंय आम्हाला। मला म्हण तू राधिकाची चमची आहेस। तू का गप्पा बसलीस? द्यायचं उत्तर तिला आणि तिला सांगायचं म्हणा हो आहे मी राधिकाची चमची। तुझ्या का पोटात दुखतंय? अव मी थोडीच गप्प बसतीये नानाजी, मी बोलले ना मग तर मला म्हणाली तू कामावरनं निघून जा, पगार बी देणार नाही। काय? अरे याला काय अर्थ आहे? मला कळत नाही भांडण झालं कशावरून? अव नानाजी नाही बरोबर आहे तुझं। त्या शनायाला राधिकाचं सुख फुकतं ना, म्हणजे आमच्या घरातल्या बातम्या तिकडे कशा जातात हे बघ। ते काय नाही त्या पोचणारच, कारण घरातल्या मालकिणीला बाहेर काढलं आणि ती घरात जाऊन बसले ना। बकुळा तुझं काही चुकलेलं नाहीये। गुरुनाथ जोपर्यंत राधिकेला घरात घेत नाही ना तोपर्यंत तिकडच्या बातम्या इकडे आल्याच पाहिजेत। खूप मिजाज वाढत चालले त्या शनायाच्या। नाही नानाजी, नुसतं बोलून उपयोग नाही, ते शन्याचं आता काहीतरी करायलाच पाहिजे। अगं पण गुरुनाथ तिच्या बरोबर आहे आणि तो जोपर्यंत तिच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही कितीही धडपडलात काहीही केलं तरी ती काही घराच्या बाहेर निघणार नाहीये। पण नानीजी, तिने आज बकुळा मावशीचा अपमान केला, पण नाही तिला या अपमानाची परतफेड करायला लावली ना तर नाव नाही सांगणार राधिका गुरुनाथ सुभेदार। तू शना आहेस ना? नाही, गॅरेजला फाईल द्यायला आले होते आणि माझं काम झालंय आता। सो काय जास्त शहाणपणा करू नकोस। आम्ही युनियन कडून आलोय। युनियन? हो, घरकाम करणाऱ्यांची युनियन आहे आमची। या बकुळाला का त्रास देतेस तू? मी? मग काय, तशी तक्रार केली तिने आमच्याकडे। काही नोटीस दिली नाही, काही आगाऊ सूचना दिली नाही आणि एकदम कामावरून काढून टाकलंस। अरे बकुळा, बघा बघा ताई कशी ओरडतीये माझ्या अंगावरती, अशीच सारखी ओरडत असती बरं का। सरळ सरळ उत्तर दे, नाहीतर इथेच तुझ्या घराच्या समोर ठाण मांडून बसू। बसा ग। निघायचं काय करताय तुम्ही? रेवती बोलत काऊन नाही? काय झालं असेल? नानीजी, नानीजी, काय ग काय झालं? मी जरा रेवतीकडे जाऊन येते। हा, रेवतीकडे? हा कशाला? तिचा फोन होता पण समोर ना काही बोलतच नव्हती ती। पाहून येते काय झालंय ते। अगं थांब जरा, नेहानी केला असेल चुकून। नाही नानीजी, नेहा नव्हती ती, रेवतीच होती, मला माहितीये ना। पाहते मी जरा। माझं आई, तू हे करू नको, जाऊ नकोस तिथे। कशाला परत अपमान करून घ्यायचाय तुला? अपमान कसलाय त्यात? आमची मैत्री आहे ना, मैत्रीत कसला आलाय मान अपमान? आणि अजून 10 वेळा अपमान केला ना तिने तरी चालणार आहे मला। मी आलीच 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 नानीजी। अगं आई, टेबल साफ करायला ये ना। आई, आई काय झालं तुला? आई, आई काय झालं तुला?
आई आई काय झालं तुला? नेहा आई रेवती रेवती हे रेवती काय झालं तुला? रेवती उठ ग. रेवती काय झालं आईला? हा माहित नाही मावशी, मी आतमध्ये होती. रेवती उठ. बाप्पा एवढा ताप आलाय. ए बाई रेवती उठ ग. रेवती 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 उठ. माझ्याकडे बघ. रेवती रेवती उठ. रेवती रेवती उठ बरं. मावशी काय झालं आईला? काही नाही बेटा, बरं वाटेल हा आईला. काही नाही झालं. रेवती आता बरं वाटेल हा तुला. नेहा आई जवळ बसतेस का? मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवूया म्हणजे आईचा ताप उतरेल. हा बस बरं इथे ये. आलीच. नानीजींना फोन करायला हवा. काय करू? फोन करू की नको? नाही केला तर उगीच काळजी करत बसतील. त्यांना कळवायलाच हवं. रेवतीला तर खूपच ताप आला. आज नाही बरं वाटलं तर उद्या सकाळी डॉक्टरकडे घेऊन जाईल. आता या दोघींनी काही खाल्लंय की नाही कोणाच ठाऊक. काही खाल्लंयस का तू? नाही. भूक लागली ना? बरं न्या मी तुझ्यासाठी आणि आईसाठी काहीतरी बनव. हा तू बसतेस का इथे आईजवळ? छान बस. आलीच. नेहा पट्टी बदलली का? बरं वाटेल हा आईला. ठेव बरं. बस आलीच मी. हे घे. खाऊन घेशील? ये बस बर इथे. आपण आईला उठवूया. हा रेवती उठतेस का? थोडंसं खाऊन घे बरं. थोडंसं खाऊन घे मग आपण गोळी घेऊया. मग बरं वाटेल तुला. ये उठ बरं. उठ. नेहा तू पण जेव. हा हा कर रेवती. हा कर. न्या पाहते का कोण आहे? नानीजी असतील कदाचित. ठेव बरं इथे. हे घे. घरात चव आली का? खा ना रेवती. मग कसं बरं वाटेल तुला. खा बरं. हा कर. वहिनी कसं आहे रेवतीची आता? ताप आहे अजून. उतरला नाहीये ताप. मला असं वाटतं आपण सकाळपर्यंत वाट बघूया. नाही उतरला तर डॉक्टरांना फोन करू. हा चालेल. रेवती आ कर बरं. तुम्ही जर आमच्या बरोबर उभा राहिलात ना
तर हे माझ्याकडे लवकर परत येते. शन्याने तुम्हाला फसवलं, शन्याने माझ्या नवऱ्याला फसवलं, तसंच आणखी कुणाला फसवू नये असं वाटत होतं म्हणून विनंती करत होते. राधिकाताई, तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं बोलताय ना की मी तुमच्यासाठी मदत करायला तयार आहे.